रामकृष्ण हरी. पुंडली गौरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तपोनिधी नारायण महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. वासुदेव हरी. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. नवे सारिता निराळे लवन मिळविता जळे. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. तुका म्हणे बळी जीव धिला पाया तळी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढरी राया. तुकोबराय सांगतात की माझे चित्त तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया. मिठीमध्ये पडल्यानंतर जे प्रेम असतं, जी नुसती भावना असते, ती अशा स्वरूपाची असते मित्रांनो, की आयुष्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रसंग आलेले असतात. आणि एक प्रसंग सांगून जाईल की 1936 साली संत तुकाराम नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला. त्या अगोदर त्या चित्रपटाचे जे नायक आहेत, त्या चित्रपटाचे जे खलनायक आहेत, त्या चित्रपटाला ज्यांनी मदत केली, त्या चित्रपटाचे जे प्रोड्युसर आहेत, डायरेक्टर आहेत, त्यांनी खूप कष्ट करून तीर्थक्षेत्र देहूमध्ये हा चित्रपट करायचं ठरवलं. आणि ज्या वेळेला ही भूमिका द्यायची कोणाला बरेचसे त्यांनी शोधले, परंतु त्या चेहऱ्याचा आणि त्या कामासाठी योग्य अशी निवड विष्णू पागनीसांची करण्यात आली. आणि विष्णू पागनीस त्या ठरलं गेलं की मानधन तुम्हाला एवढं देऊ आणि तुम्ही हे काम करा. त्यांनी मान्यता दिली आणि तुकोबरायांचं पात्र, तुकोबरायांची भूमिका करण्यासाठी त्यांना आग्रह करण्यात आला आणि त्यांनी मान्य केलं. आणि तुकोबरायांचा वेश धारण केला. मित्रांनो, तुकोबरायांचा वेश धारण करताना धोतर असेल, बाराबंदी असेल, उपरणा असेल, फेटा असेल, विणा असेल, टाळ असेल, चिपळ्या असतील, हे ज्या वेळेला त्यांच्या अंगावरती लादलं गेलं, घातलं गेलं, त्यावेळेला ते प्रत्यक्षात तुकोबराय झाले मित्रांनो. आणि साधारण 1936ला चित्रपट सुरू झाला आणि हा म्हणता साधारण 30 ते 35 वर्ष हा चित्रपट पुण्यासारख्या प्रभात टॉकीजला लोक बैलगाड्या घेऊन सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी यायचे, बैलगाड्या सोडायचे थिएटरच्या बाहेर, चित्रपट पाहायचे आणि परत आपापल्या गावी निघून जायचे. हा चित्रपट इतका गाजला की आत्तापर्यंत कुठला चित्रपट इतका चालला नाही मित्रांनो. एवढा चित्रपट, या चित्रपटाला एवढी मागणी होती की प्रभात टॉकीजला तिन्ही शो फुल चालत होते. आणि त्या काळामध्ये विष्णू पागनीस हे तुकोबरायांची भूमिका करत होते आणि ते तुकोबराय झाले होते. ज्या वेळेला मानधन द्यायचा विषय होता, म्हणजे जो काही त्या कामाचा मोबदला द्यायचा ठरला गेला, त्यावेळेला ते प्रोड्युसर आणि डायरेक्टर त्यांच्या घरी गेले आणि सांगितलं, महाराज हा तुमचा जो काही ठरला होता आपला, तो हा तुमचा मोबदला तुम्ही घ्या. तर त्यावेळेला महाराजांनी सांगितलं मला हे काही नको. त्यांना वाटलं चित्रपट खूप चालला आहे आणि महाराजांना वाटतं अजून पाहिजे, म्हणून ते परत घरी गेले. त्यावेळेस सारखं काही असं ऑनलाईन पाठवता येत नव्हतं किंवा काही प्रोसिजर नव्हते. बँकेत जाणे, पैसे काढणे आणि परत त्यांना आणून देणे हीच प्रोसिजर होती मित्रांनो. ते परत डायरेक्टर प्रोड्युसर घरी गेले, दुसऱ्याशी बँकेमध्ये गेले, आणखीन त्यांनी काही रक्कम काढली आणि त्यामध्ये घातली आणि परत गेले त्यांच्या घरी. सकाळी 9, 9:30च्या वेळेला महाराज अजून वाढवून आणले ते की अहो म्हणले मला काही नको आहे. त्यांना वाटलं अहो महाराज खूप चित्रपट चालला, ठीक आहे, पण आपण खर्च एवढा केला आहे. सगळं प्रोड्युसरांनी, डायरेक्टरांनी त्यांची अडचण सांगितली, परंतु विष्णू पागनीसांनी तुकोबरायांची भूमिका केली होती आणि ते तुकोबराय झाले होते. त्यांनी सांगितलं मला काही नको आहे, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. ज्याप्रमाणे छत्रपतींना तुकोबरायांनी आपला संदेश सांगितला होता की मला हे काही नको आहे, त्याप्रमाणे नुसते वेश जरी घातला, तुकोबरायांची भूमिका जरी केली, तुकोबरायांचं एक प्रमाण सांगून जाईल मित्रांनो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. ज्या वेळेला एखाद्या
पाण्यामध्ये उतारसाल, एखाद्या विहिरीमध्ये उतारसाल, एका नदीमध्ये उतारसाल, त्यावेळेला त्या पाण्याचा ठाव किती आहे, ते पाणी किती खोल आहे, ते पाण्यामध्ये उतरल्यानंतर कळणार आहे मित्रांनो. त्या पद्धतीने तुम्ही या परमार्थाचा आनंद घ्यायचा असेल, परमात्मामध्ये जर तुम्हाला एकरूप व्हायचं असेल, याचा जर आनंद घ्यायचा असेल, लावणी मृदुंग स्मृती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने, हा ब्रह्मरस जर तुम्हाला सेवन करायचं असेल तर त्यासाठी काय व्हायला पाहिजे. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. ज्या वेळेला तुम्ही यामध्ये सर्वजण उतारसाल, ज्या अंतःकरणापासून उतारसाल, त्या पाण्याची खोली किती आहे, त्यामध्ये किती खोल आहे आणि त्यामध्ये गेल्यानंतर किती आनंद आहे, हे जर उपभोगायचं असेल तुम्हाला, तर त्यामध्ये पूर्ण उतरल्याशिवाय तुम्हाला त्याचा आनंद मिळणार नाही. त्याच पद्धतीने विष्णू पांगणीसांनी सांगितलं, मी आता तुकोबराय झालो आहे, नुसते तुकोबरायांचे कपडे घातलेत, तुकोबरायांचा वेश धारण केला आहे, तुकोबरायांसारखं धोतर घातलं आहे, तुकोबरायांसारखी बाराबंदी घातली आहे, तुकोबरायांसारखा फेटा घातला आहे, तुकोबरायांसारखा विणा घेतला आहे, तुकोबरायांसारखे टाळ घेतले, चिपळ्या घेतल्यात आणि तुकोबरायांसारखं ते भजन करत होते. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, याप्रमाणे ते एकरूप झाले होते. आणि हे मला काही नको, हे तुम्ही घेऊन जावा. ते पण चाट झाले. अरे ज्या वेळेला आपण ठरवतो त्यावेळेला हे एवढ्या रकमेवरती आढळून राहिले ना, आम्ही आता त्याच्या दुप्पट रक्कम यांना देतोय, तरी पण हे नको म्हणतायत. याच्यापेक्षा जीवनातला दुसरा कुठला आनंद नाही मित्रांनो. ज्या वेळेला तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, तुला मी पाहायला म्हणून आलोय, तुझं पाहता, तुला नुसतं मी पाहायला आलो होतो. तुकोबराय सांगतात, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, मी तुला नुसतं पाहायला आलो होतो, पण तुला पाहून मी बेडापिसा झालो, एकाग्र झालो. किती तुझं रूप सुंदर आहे, तू मुळात किती सुंदर आहेस, तुझे चरण किती सुंदर आहेत, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, आनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. याप्रमाणे त्या चरण किती सुंदर आहेत, तू मुखाने किती सुंदर आहे, तुझे भाव किती सुंदर आहेत, आणि तू आम्हाला तर आवडतोस, जगाला आवडतं. तुझी सर्वांवरती समचरणाप्रमाणे समचरण दृष्टी आहे. याच्यापेक्षा जीवनामधला दुसरा आनंद दुसरा कुठला नाही. शेवट तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे बळी जीव धिला पायातळी, तुका म्हणे बळी जीव धिला पायातळी. याप्रमाणे या आता मी सांगितल्याप्रमाणे विष्णू पांगणीस तुकोबरायांची भूमिका करता करता नंतर ते एवढे वेडेपिसे झाले, तुकोबराय होऊन गेले की त्यांनी शेवटपर्यंत माननंतर घेतलंच नाही, पण शेवटपर्यंत धोतर तुकोबरायांचा जो पोशाख केला होता काढला नाही, जातानाही ते त्याच वेशामध्ये गेला. एवढं तुका म्हणे बळी जीव धिला पायातळी, एवढं ज्या वेळेला तुम्ही अंतःकरणापासून एखाद्यावरती सेवा करसाल, एखाद्यावरती प्रेम करसाल, एखाद्याची तुम्ही ज्या वेळेला देवांची धावा करसाल, देवाचे नामचिंतन करसाल, त्यावेळेला तुम्ही पण एकरूप होऊन जासाल. आणि त्यावेळेला देवाला मग काय आवडतं, तर ही भक्ती आवडती. तुका म्हणे बळी जीव धिला पायातळी, माझे चित्त तुझ्या पाया, मिठी पडली पंढरी राया. रामकृष्ण हरी.